आदित्य ठाकरे हे सिंधुदुर्गमध्ये दाखल झालेले आहेत। शिवसंवाद यात्रा आदित्य ठाकरे यांची आज सिंधुदुर्गमध्ये दीपक केसरकर यांच्या मतदारसंघ असलेल्या सावंतवाडीमध्ये मेळावा सुरू आहे। आज सकाळी येत असताना अर्थात वरतून विमानातून येत असताना कोकणाचा आपला सुंदर किनारपट्टा दिसत होता आणि आठवण त्याच गोष्टीची होत होती की जे जे आपण कोकणासाठी करत होतो, मग शाश्वत विकासाची कामं असतील, पर्यटनाची कामं असतील, पर्यावरणाची असतील, अनेक गोष्टी आपण या कोकणासाठी करत होतो। कुठे ना कुठेतरी आपल्या कोकण पट्ट्याला न्याय मिळत होता। न्याय मिळत असतानाच जो काही कोकणाचा आवाज होता, शिवसेनेचा आवाज म्हणजे कोकणाचा आवाज आणि कोकणाचा आवाज म्हणजे शिवसेनेचा आवाज, हा बुलंद होत होता। म्हणजे मी कधी कधी खासदार साहेबांना चिडवायचो की ओ खासदार साहेब, तुम्ही जेव्हा दिल्लीत नसता तेव्हा कोकणात वेगळे वेगळे वाडे वस्त्यांमध्ये असता आणि तिथे नसता तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री कार्यालयात असता आणि कोकणासाठी काहीतरी नवीन करत असता। त्याचसोबत प्रत्येक आपल्या कोकणातला आमदार, मग वैभवजी असतील, राजनजी तुम्ही असाल, जे दोन गद्दार झाले ते देखील, हे ना सगळ्यांना सोबत घेऊन फिरायचं। आणि वैभवजी तुम्हाला आठवतं केवढं काय काय आपण ह्या कोकणासाठी करत आलेलो आहे। म्हणजे आता येतानाच गाडीत बसून मला प्रत्येक ठिकाणी जिथे बोट दाखवतील तिथे आपण काहीतरी केलेलं आहे। म्हणजे बोटीचं जर सांगायचं झालं, म्हणजे बोटाचं, ह्या बोटाचं नाही, बोटीचं आरमार बोट, मला वाटतं त्याच्यासाठी त्या उद्घाटनाला मी आणलेलो। पर्यटन वाढवायला आपण आरमार बोट, स्कुबा डायव्हिंग या कोकणात सुरू केली। इथून काही पुढे देवबागला चिपीचं एअरपोर्ट उद्धव साहेबांनी त्याचा पाठपुरावा केला, पाठलाग करून घेतलं काम आणि आपण त्याचं उद्घाटन देखील आपण केलं। हा, श्रेयवादासाठी आणि श्रेय घेण्यासाठी, वादासाठी खूप लोक आलेले, इकडून तिकडून आले असतील, पण जे काम केलेलं आहे ते आपण केलेलं आहे। तसंच येताना मला एक तुम्ही तलाव दाखवलं, तिथे मी मला वाटतं फंड दिलेला। अनेक ठिकाणी अशी वेगळी वेगळी कामं जी आपण केली। आता ह्या नवीन जे काही तात्पुरतं बेकायदेशीर बेईमान गद्दार सरकार आहे त्यांनी स्थगिती दिली आहे, पण हे सगळं नाट्य हे 1-1.5 महिन्याचं आहे। तुम्ही आज लिहून घ्या, हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच। गद्दारी कधी महाराष्ट्र खपून घेत नाही, कधीही घेत नाही। खाली डोकं वर पाय म्हणू नका, त्यांनी पण चांगला फायदा होतो। हल्ली योगामध्ये त्याला शीर्षासन बोलतात। हे ना काय कुठे कळतच नाहीये म्हणून पलीकडे गेलेत। पण एक नक्की आहे की मला आठवतं मी पण जेव्हा मंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा माझे जे पहिले 2 निर्णय होते ते वर्षानुवर्ष, म्हणजे राऊत साहेब, मी जेव्हा 4 वर्षाचा असेल तेव्हा तो प्रकल्प सुरू झाला, पहिली परवानगी त्याला मिळाली असेल। माझं भाग्य हे की मंत्री म्हणून जेव्हा मी कामाला सुरुवात केली तर माझं पहिलं काम हे होतं की आपलं शिरोड्यामधलं हॉटेल आणि दुसरं म्हणजे मला वाटतं अजून एक टिंबलोनचं हॉटेल, हे 2 ताज आणि अजून एक, ह्या 2 हॉटेल जे साधारण 25 आणि 26 वर्ष हे प्रकल्प रखडून पडलेले, त्या कोकणाच्या आपल्याला पर्यटनाला चालना देण्यासाठी या हॉटेलला मी चालना दिली। पहिलं मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणलं आणि ते काम कोकणासाठी करून घेतलं। पण आज इथे आल्यानंतर परत एकदा मी विचार करत आहे आणि खरोखर आपलं कोकण एवढं सुंदर आहे, एवढं हिरवंगार आहे। अनेकदा मी इथे पावसाळ्यातच यायचो, कारण हा जो पाऊस पडत आहे आपल्यावर, आशीर्वादांचा जो वर्षाव होत आहे, हेच तुमचं प्रेम, हेच तुमचा आनंद घ्यायला मी इथे यायचो। आणि अनेक वेगळे जी स्वप्न होती ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मग काही भूमिपूजन असतील, काही उद्घाटन असतील। मला आठवतं एक दौरा तर असा होता, मला वाटतं राजन सावळे साहेब आपण आणि विनायक राऊत साहेब आपण अशा मला काही रत्नागिरीत आणि मग सिंधुदुर्गात पुढे आल्यानंतर गावांमध्ये नेलेलं, कधी रस्ता झाला नव्हता, वीज नव्हती, तिथे आपण ती कामं सुरू केली। पण असं एकंदर आपण वातावरण बघितलं ह्या महाराष्ट्रातलं तर ह्या कामांकडे कोणाचं लक्षच नाही। जे आपलं 2 लोकांचं जम्बो मंत्रिमंडळ आहे त्याच्यात मुख्यमंत्री कोण, उपमुख्यमंत्री कोण कळतच नाहीये, कधी कोणाला प्रधानमंत्री कोण बोलून देतंय काय, म्हणजे काय कळत नाही नक्की काय चाललंय या सरकारमध्ये। पण सरकारचं लक्ष ना महाराष्ट्रावर आहे ना महाराष्ट्राच्या जनतेवर आहे। अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे, पूर आलेला आहे, पण इथे काही कोणाचं लक्ष नाहीये। लक्ष कशावर आहे तर राजकारणावर आहे। आणि मग राजकारणात पण कुठच्या राजकारणावर आहे, घाणेरड्या राजकारणावर आहे। मी कधीही असं घाणेरडं राजकारण माझ्या तरी आयुष्यात बघितलं नाही। मी आज 32 वर्षाचा तरुण मुलगा आहे, अनेक वर्ष मी माझ्या आजोबांसोबत फिरत आलेलो आहे, वडिलांसोबत फिरत आलोय। आपण पण असे फिरत असाल, राजकीय तुम्ही काही सभा समारंभांना गेला असाल, काही कार्यक्रम बघितले असतील, पक्षाचं काम तुम्ही लवकर हाती घेतलं असेल, पण हे सगळं करत असताना कधीही असं घाणेरडं राजकारण मी जसं बघितलं नाही तसं तुम्ही देखील बघितलं नसाल। महाराष्ट्राची ही संस्कृतीच नव्हती, कधीही नव्हती की पक्ष फोडा,
गद्दारी करा, एवढ्या मोठ्या संख्येने गद्दारी करा, म्हणजे ज्या माणसाने तुम्हाला घडवलं, तुमची राजकीय ओळख दिली, सगळं काही दिलं, त्याच माणसाच्या पाठीत खंजीर खुपसणं ही कधीही महाराष्ट्राची ओळख नव्हती. ती आज झालेली दुर्दैवाने. मी आज इथे तुम्हाला एवढंच विचारायला आलोय. जास्ती मला लांबलचक भाषण द्यायचं नाही, काही दुसरं विचारायचं नाही. आज इथे जे अनेक महिला मला दिसत आहेत, तरुण मित्र दिसत आहेत, ज्येष्ठ मंडळी दिसत आहे, मी तुम्हाला एवढंच विचारायला आलोय की हे असं घाणेरडं राजकारण तुम्हाला पटणार आहे का? ही महाराष्ट्राची ओळख आहे का? कारण तुम्ही बघा, हे जे काही मी सांगत आहे, सरकार हे गद्दारांचं सरकार आहे, बेईमानीचं सरकार आहे, बेकायदेशीर तर आहेच. पण हे सरकार जर अशी बनायला लागली, चला इथून 20चे गट फोडा, तिथून 30चा गट फोडा, इथून 5चा गट घ्या, आणि अशी जर सरकार बनायला लागली, तर तुम्ही विचार करा देशात आपल्या किती अस्थिरता निर्माण होऊ शकते. राजकीय परिस्थिती आपल्या देशातली कशी होईल ही तुम्ही विचार करा. आणि आज ह्या देशामध्ये बेरोजगारी वाढत आहे, महागाई वाढत आहे, किती गोष्टी बोलायच्या तेवढ्या कमी आहेत. आणि कुठे ना कुठेतरी आपण बघत असाल, महाराष्ट्राच्या विरुद्ध जी कारस्थानं चाललेली आहेत, ह्याच्याबद्दल कोणाला बोलायला वेळ नाहीये. कारण काय चाललंय आपल्या देशात, काय चाललंय आपल्या राज्यात? पक्ष फोडणं चाललंय. काय चाललंय आपल्या राज्यात? ह्या गोष्टी चालल्यात. म्हणजे तुम्ही बघा, काल परवाकडे जे राज्यपाल म्हणालेले आहेत, काय म्हणाले? म्हणजे जी आपल्या मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये त्यांनी ओळखा, त्यांनी काय म्हणालेले आहेत ते. मुंबई आणि ठाणे हे त्यांनी मुद्दामून नावं घेतली. निवडणूक येत आहे, हिंदूंची जी एकजूट झालेली आहे, तिकडच्या नागरिकांची जी एकजूट झालेली आहे, शिवसेनेच्या मागे जे उभे आहेत खंबीरपणे, सगळे नागरिक म्हणून या राज्याचे उभे आहेत. कुठेही भांडण नाही, कुठच्या भाषा प्रांतामध्ये, कुठच्याही धर्मामध्ये भांडण नाही लागलं गेल्या 2.5 वर्षामध्ये. उद्धव साहेब हे प्रत्येकाचे मुख्यमंत्री म्हणून काम करत होते, कार्यरत होते. प्रत्येकाला वाटत होता की हा माझा कुटुंब प्रमुख आहे. कुठेही वाद निर्माण झाला नाही, दंगल झाली नाही, कुठेही काही चुकीचं झालं नाही. पण तेच महाराष्ट्रात चांगलं चाललेलं होतं. म्हणून ही अशी लोक, आपले राज्यपाल महोदयांपासून ही जी काही मंडळी आहे ना, जी आपल्या महाराष्ट्राला खाली पाडू इच्छिते, महाराष्ट्राला फोडू इच्छिते, महाराष्ट्राचे 5 तुकडे करू इच्छिते, ही मंडळी आपल्यामध्ये आता वाद निर्माण सुरू करायला लागली. म्हणजे काल उद्धव साहेबांचं तुम्ही प्रेस कॉन्फरन्स पण बघितली असेल की जी आपली एकजूट आहे ती तोडायची, मराठी माणसाला वेगळं करायचं, शिवसेनेला फोडून टाकायचं, शिवसेनेला संपवून टाकायचं, ठाकरे परिवार कमी करून टाकायचा. मी त्यांना एकच सांगतो, ठाकरे परिवार तुम्ही संपू शकत नाही, कारण माझा ठाकरे परिवार हा इथे उभा आहे. पण जो काही बुलंद आवाज आहे, जे कोणी प्रश्न विचारतील, बरोबर जे प्रश्न विचारतील, बरोबर पोट त्या कार्डावर नेतील, हे सगळ्या ज्या गोष्टी, ज्यांचा आवाज बुलंद आहे, तसा आवाज दाबून टाकायचा, महाराष्ट्राला संपवून टाकायचा. म्हणजे एकदा महाराष्ट्र संपला की आपले सगळे धंदे वेगळे सुरू होऊ शकतील. हे राजकारण आहे. आणि त्या राजकारणामध्ये फसले ते आपले 40 निर्लज्ज गद्दार. पण आज माझ्या मनात कुठेही त्यांच्याबद्दल राग नाही, द्वेष नाही. आणि मी सतत सांगत आलेलो आहे, काही लोक आता पलीकडचे पण, जिथे मी आता जाणार आहे थोड्या वेळात, मला वाटतं तिथे आपण पोहोचणार आहोत. नाही, मला तिकडचे लोक त्यांच्या मनात जे काही आहे उद्धव साहेबांबद्दल, माझ्याबद्दल, शिवसेनेबद्दल, शिवसैनिकांबद्दल, हे आत्तापर्यंत काय सांगायचे की आमच्या मनात प्रेम आहे, आमच्या मनात आदर आहे, आमच्या मनात तुमच्याबद्दल उच्च स्थान आहे. पण हे तुम्ही गेल्या 2 आठवड्यातले ते त्यांचे काही बोल आहेत, त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स आहेत, त्यांचे इंटरव्ह्यूज आहेत, ते काढा. त्यांच्या मनात आणि त्यांच्या डोळ्यात जो राग, जो द्वेष दिसत आहे, शिवसेनेबद्दल असेल, शिवसैनिकांबद्दल असेल, पक्षप्रमुखांबद्दल असेल, माझ्याबद्दल असेल, ते आता कळायला लागलेले. बरोबर आहे. पण चूक काय? त्यांना एकदा दिलेलं काय सगळ्यांना द्यायचं नाही का? की तुमचीच मालमत्ता आहेत किती. पण हेच मला दुःख होतं की आम्ही ह्यांना काय कमी दिलं. तुम्ही मला सांगा, काय कमी दिलं काय ना? म्हणजे आपण त्यांना प्रेम दिलं, विश्वास दिला. उद्धव साहेब आणि शिवसैनिकांनी त्यांना आशीर्वाद दिले, भरभरून दिले. मतदारांनी त्यांना डोक्यावर उचलून घेतलं की शिवसेनेचा उमेदवार म्हणून 2दा आता आपण निवडून आणलं त्यांना. मागच्या वेळेत मंत्री केलं. अनेक असे गद्दार समोर आहेत ज्यांच्यासाठी आपण सगळं काही केलंय. वैयक्तिक उपकार असतील पासून राजकीय जीवनामध्ये सगळं काही केलं असेल. कुठेही आपण त्याचा उल्लेख देखील करत नाही आणि कधी करणार पण नाही, कारण घरी ते शिकवलेलं नाहीये. पण तुमच्या मनात आमच्याबद्दल राग काय, द्वेष काय? तुम्ही आमच्या पाठीत का खंजीर खुपसलात? उद्धव साहेबांच्या पाठीत का खंजीर खुपसलात? हा अजून माझ्या मनामध्ये जो विषय आहे, जी अजून शंका आहे, जो प्रश्न आहे, तो अजूनही माझ्या मनातून पुसलेला नाहीये. म्हणजे अनेकदा मी विचार करत असतो स्वतः, कधी रात्री जेव्हा पहाटे जेव्हा उठतो, विचार करत असतो की नक्की आपण काय यांचं बिघडवलं की नाही आपल्या पाठीत असा खंजीर खुपसला. अरे वार जर करायचा होता तर छातीवर येऊन करायचा होता. पाठीत काय करता तुम्ही? आणि मग कधी केला तो वार? कधी पाठीत तुम्ही खंजीर खुपसला? जेव्हा उद्धव साहेबांचा वाईट काळ होता, जेव्हा तुम्ही त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे होतं,
त्यावेळेला तुम्ही पाठीत खंजीर खुपसून निर्लज्जपणे निघून गेला. हे दुःख आहे माझ्या मनामध्ये. म्हणजे कधी कधी असं वाटतं की ह्यांना जेवढी गरज होती, आता लायकी शब्द मी वापरत नाही कारण माझं परत वय काढतील कोणतरी, पण जेवढी गरज होती त्याच्यापेक्षा जास्ती प्रेम, तेवढं जास्ती विश्वास ठेवला, जेवढं गरजेचं होतं त्याच्यापेक्षा जास्ती दिलं. अपचन त्यांना कदाचित झालं असेल आणि म्हणूनच कदाचित त्यांचा राग आमच्यावर असेल की अरे ह्या परिवाराने, ह्या पक्षाने, ह्या शिवसैनिकाने मला गरजेपेक्षा जास्ती दिला, मला अपचन झालं आणि म्हणून चला हा पक्ष आता फोडायला पाहिजे. ते आता तिथे मिळतात ना खूप. पण तुम्ही हे तुम्ही लक्षात घ्या की मी हे सतत सांगत आलेलो आहे की जी गद्दारी झालेली आहे ही सर्वांसोबत झालेली आहे. ही गद्दारी ही राजकीय संस्कृतीसोबत झालेली आहे. कारण तुम्ही विचार करा, अनेक वेळा मी बघितलं ह्या राजकारणात महाराष्ट्रामध्ये आमदार इकडून तिकडे जात असतात, तिकडून इकडे येत असतात. राजकीय संस्कृती ही राहिलेली. असं नाहीये की कुठेही कोणी एक पक्ष पकडला की कधी कधी लोकांना पटतं, दुसऱ्या पक्षाची एक भावना पटते, जे काही त्यांची विचारधारणा असते ती पटत असते. पण ह्या लोकांवर जे काही घडलेलं आहे, 40 गद्दारांवर काही एक ठराविक मला माहिती आहे त्यांच्यावर काही दडपण होती. मला माहित नाही काय दडपण होती, तुम्हाला कदाचित जास्ती माहिती असेल. हे जग जाहीर झालेलं आता. ही दडपण ही जग जाहीर झालेली आहेत. पण माझं त्यांना म्हणणं अजूनही असं आहे की माझ्या मनात तुमच्याबद्दल राग द्वेष काही नाहीये. तुम्हाला जायचं ना तिथे, तुमची काही दडपण ती सोडवून घ्यायची ना, आनंदात जा, खुश राहा, तिथे सुखी राहा. आमच्या मनात तुमच्याबद्दल काही नाही, कारण आम्हाला कधीही शिकवलं नाही कोणाबद्दल वाईट चिंतन, कोणाबद्दलही वाईट विचार करणं हे आमच्या घरात कधीही शिकवलं नाही. तुम्हाला राहायचं तिथे आनंदात राहा, सुखी राहा, तुमचं जे काही ते सोडवून घ्या, खुश राहा. पण एवढंच थोडं करा, जर थोडी लाज उरली असेल, हिंमत उरली असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या. आमदारकीचा राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरे या. जे काही जनता ठरवेल ते आम्हाला मान्य असेल आणि ही निवडणूक होऊन जाऊ दे एकदा. होऊन जाऊ दे एकदा महाराष्ट्रात. 40च्या 40 सीटांवर घ्या निवडणूक, बघूया कोण जिंकतंय. सत्य जिंकतं की सत्ता जिंकते हे बघायला पाहिजे. कारण आपल्या देशात जे वाक्य आहे ते सत्यमेव जयते, सत्तामेव जयते नाहीये. पण ज्यांना असं वाटत असेल की मी चूक केली, मी पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर बसला, मी गद्दारी केली, हे ज्यांना वाटत असेल की ज्या शिवसेनेने मला राजकीय ओळख दिली त्या शिवसेनेला असं पाडायला नको, तोडायला नको, असं ज्या गद्दारांना वाटत असेल त्यांना मी सांगू इच्छितो की तुमच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे सदैव खुले असतील. कारण उद्धव साहेबांचं मन मोठं आहे, हृदय मोठं आहे. काही तर असे पण आहेत त्या 40 लोकांमध्ये. तुम्ही विचार करा की जे जाऊन परत आलेले आणि त्यांना पुन्हा एकदा आपण आमदारकी दिलेली, महत्वाची स्थानं दिलेली. कदाचित चूक आहे, मी मान्य करतो, उद्धव साहेबांची चूक असेल, माझी चूक असेल, आपल्या सर्वांची चूक असेल की आपण जसं मी सांगितलं ना, त्यांना एवढा विश्वास त्यांच्यावर ठेवला, अंधविश्वास ठेवला, मिठी अशी आपण त्यांना मारली की आपले डोळे बंद होते त्या मिठीमध्ये. आणि त्या डोळे बंद असताना त्यांच्या हातात त्यांनी खंजीर कधी घेतला आणि आपल्या पाठीत खंजीर कधी खुपसला हे आपल्याला कळलंच नाही. पण ही जे काय आज बोलत आहेत की आम्ही उठाव केला, आम्हाला बंडखोर, मध्ये कोणीतरी मला मेसेज केला ह्याच गद्दारांमधून, माझ्या एका सोबतीला मला मेसेज केला की आदित्यजींना रिक्वेस्ट करतो, गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला. मला तुम्ही सांगा ह्या दोन शब्दांमध्ये फरक काय हो? म्हणजे गद्दार तो विश्वासघातकी तो गद्दार. हे आता आज स्वतः उठाव केला, आम्ही बंडखोर, आम्ही बंड केला. बंड आणि उठाव करायला ताकद लागते, हिंमत लागते. ही तुमच्यात कधी नव्हती. तुम्ही बंड करायला जर असतात ना तर तुम्ही इथे उभं राहून केलं असतात बंड. त्यांना मी सगळीकडे घेऊन फिरतो, त्यांची हिंमत आहे ती सगळीकडे दाखवायला. त्यांना मुंबईत पण घेऊन फिरतोय. पण तुम्हाला एक सांगतो, तुम्ही लक्षात घ्या, कारण ही महाराष्ट्राची वृत्ती कधी नव्हती. बंड जर करायचा असता, उठाव करायचा असता, तुम्ही महाराष्ट्रात राहिला असतात आणि उठाव केला असतात, हिंमत असती तुमच्यामध्ये सांगायची की हे होतं ते चुकीचं होतं. ते केलं त्यांनी, ती गद्दारी केली. कुठे गेले गद्दारी करायला? पहिलं सुरतमध्ये सगळ्यांना स्वतःची सुरत दाखवली, काय होते, नाचत होते, काय धिंगाणा घालत होते. तिथून कुठे गेले? गुवाहाटी. पण गुवाहाटीचं तुम्हाला अजून एक वैशिष्ट्य सांगतो, आसामचं तुम्हाला अजून एक वैशिष्ट्य सांगतो. वैभवजी, मला वाटतं महाराष्ट्राला गद्दारांचं सत्य माहिती, आपल्याला काही सांगायची गरजच नाहीये.
मी परत एकदा त्यांना गद्दारांना चॅलेंज होतो, या निवडणूक सामोरी या, 40 साली राजीनामा द्या आणि निवडणुकीत सामोरी या. वैभवजी, आपण प्रचार पण नाही करायचा, हेच सगळे प्रचार करतील आपल्यासाठी. पण तुम्ही एक वृत्ती बघा कशी असते, माणुसकी कशी असते, शिवसैनिक कसा असतो विचार करा. जर हे जे सांगतात ना की आम्ही खरे शिवसैनिक, आम्हाला बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आहे, दिघे साहेबांची शिकवण आहे, हे जेव्हा आसाममध्ये गेलेले ना, तेव्हा ह्याच प्रेसमधून आपल्याला 2 चित्र समोर आलेली. एका बाजूला महापूर आलेला, महाप्रलय आलेला, पूर आलेला, एक लोक बेघर झालेली, लाखो घरं वाहून गेलेली, घालायला वस्त्र नव्हते, खायला अन्न नव्हतं. आणि तिथे दुसऱ्या बाजूला जी काही चित्र ह्याच प्रेसमधून येत होते, ते मस्त टी शर्ट ट्रॅकपॅन्ट मध्ये हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करतायत, जेवतायत, नाचतायत. हे सगळे 40 गद्दार आपले. मला तुम्ही सांगा, ह्या 40 गद्दारांना ज्यांनी गुवाहाटीमध्ये जिथे बाजूला पूर आलेला तिथे जाऊन धिंगाणा घातला, मजा मस्ती केली ना, तुम्ही कधी शिवसैनिक बोलाल? त्यांच्या रक्तात जर शिवसेना असती तर लाज वाटली असती आणि उतरले असते त्या पाण्यात त्यांना मदत करायला. तिथून आले गोव्यामध्ये, बरोबर आहे, हे लोकांमध्ये आहे, सत्य आहे, निर्लज्ज झाले सगळे. पण तिथून कुठे आले? आपल्या शेजारी गोव्यात आले. गोव्यातले तुम्ही व्हिडिओ बघितले का? ते टेबलावर नाचणारे तुमचे राज्यकर्ते होऊ शकतात, ते टेबलावर नाचणारे हातवारी करणारे तुमचे नेते होऊ शकतात, तुमचे लोकप्रतिनिधी होऊ शकतात. महाराष्ट्राचा कधी चेहरा होऊ शकतो का? नाही होऊ शकत. आणि मग तिथून आल्यानंतर हे जेव्हा विधान भवनात आले, आम्ही शिवसेनेचे 15 शूरवीर आमदार, मग राजनजी होते, वैभवजी होते, मला वाटतं आपले अनेक लोक, 15 लोक, भास्करराव होते, चौधरी साहेब होते, सुनील प्रभू साहेब होते, राहुल पाटील होते, नितीन देशमुख होते, कैलाश पाटील होते, सगळे आम्ही तिथे बसलेलो होतो. विधान भवनात आम्ही गेलो. आमच्या चेहऱ्यावर बघा, कुठेही आमच्या चेहऱ्यावर दुःख नाहीये. आहे तो स्वाभिमान आहे तो अभिमान आहे. हा भगवा झेंडा आमच्या हातात आहे. आम्ही गद्दारी केली नाही, आम्ही चोरी केली नाही, आम्ही खोटं बोललो नाही, विश्वासघात केला नाही. आम्ही अभिमानाने स्वाभिमानाने त्या विधान भवनात चालत गेलो होतो. 15च्या 15 लोक, एकामेकांवर विश्वास होता. पण हे जे 40 गद्दार आले ना परवाच्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी, पण सगळ्यांनी तिथे मतदानाला पाठिंबा दिल्यानंतर पण बिचारी कैद्यांसारखे त्या बसमधून त्यांना आणलं गेलं आणि परत नेलं गेलं. काय म्हणजे तुम्हाला, मला विचारच काही पटत नाही हा, की हे जे 40 लोक होते, जे कालपर्यंत आपल्या बाजूला उभे होते, आपण त्यांच्यावर एवढा विश्वास ठेवलेला, तुम्ही सगळ्यांनी त्यांना मान सन्मान दिलेला, आपण त्यांना साहेब साहेब बोलायचो, वाकून नमस्कार करायचो, त्यांना डोक्यावर उचलून घेतलेलं, नाचायला लावलेलं, आपण एवढ्या अभिमानाने त्यांना जिंकवलेलं, सगळं काही दिलं, सत्ता दिली. हे सगळं दिल्यानंतर ही गरजच काय पडली त्यांना की असं जाऊन तिथे वाकीन तसा झुकीन तसा वाकीन, सांगाल तसं लोटांगण येईल? काय गरज काय पडली? मला तर लाज वाटायला लागली की कधी कधी त्यांच्यासोबत बसायचं. पण जे मी सांगत होतो ना की बंडखोर किंवा उठाव हे करायला हिंमत लागते, हे लोक गद्दार आहेत आणि गद्दार हा गद्दारच असतो, गद्दारच राहणार. महाराष्ट्रात गद्दार म्हणावाचाच शिक्का घेऊन फिरतील. पण अजून एक तुम्ही लक्षात घ्या, ही जी काही गद्दारी झालेली आहे ही फक्त काही शिवसेनेसोबत झाली नाही. ही गद्दारी ही नुसतं महाराष्ट्रासोबत नाही, ही गद्दारी नुसतं उद्धव साहेबांसोबत नाही, ही गद्दारी नुसतं शिवसैनिकांसोबत नाही, ती माणुसकीच्या बरोबर गद्दारी झालेली आहे. तुम्ही विचार करा. म्हणजे मी जे सांगतोय ना आता, की ज्या लोकांना एका माणसाने, उद्धव साहेबांनी गेले अनेक वर्ष त्यांची राजकीय ओळख दिली, पद दिली, शिवसेनेत पुढे आणला, प्रचार केला, तिकीट दिली, दिवस रात्र मेहनत करून जिंकून आणलं. तुम्ही सगळ्यांनी मेहनत केली त्यांच्यासाठी. जिंकल्यानंतर मंत्रीपद दिली, महामंडळ दिली, जे काही मागितलं ते दिलं. अशा लोकांनी या माणसाच्या पाठीत कधी खंजीर खूप बसला? उद्धव साहेब आजारी असताना. तुम्ही विचार करा ना. म्हणजे जसं मी सांगत होतो ना की राजकीय संस्कृती जी आपली बिघडलेली आहे हा महाराष्ट्रात, लाज मला वाटायला लागलेली की 32 वर्षाचा म्हणून मी इतर तरुणांना काय सांगू की या राजकारण, त्या आमचं राजकारण एवढं घाणेरडं झालंय. म्हणजे मी त्या वेदना, त्यांचं दुखणं उद्धव साहेबांचं बघितलेलं, जवळून बघितलेलं आहे, मुलगा म्हणून बघितलेलं आहे, एक आमदार म्हणून बघितलेलं आहे, शिवसैनिक म्हणून बघितलेलं आहे, मंत्री म्हणून बघितलेलं आहे की एका आठवड्यात एक नाही त्यांच्यावर 2 ऑपरेशन झालेले, 2. आणि ते ऑपरेशन इथे काही जणांचे ज्यांचे ऑपरेशन झाले असतील त्यांना माहिती, ऑपरेशन थिएटरमध्ये जाणं हे किती एक वेगळं वातावरण असतं, किती दडपणाचं वातावरण असतं. म्हणजे साधा आपण डेंटिस्टकडे जेव्हा जातो, दाताच्या डॉक्टरकडे जातो, तेव्हा आपण घाबरलेलो असतो की हा इंजेक्शन देणार का आपल्याला, ड्रिल मारणार का आपल्याला. पण मणक्याचे एक नाही तर 2 ऑपरेशन झाले त्या आठवड्यात. दुसऱ्या ऑपरेशन नंतर उद्धव साहेब हलू शकत नव्हते जास्ती. त्यांचं बोटं असतील, त्यांचे पाय असतील, त्यांचे हात असतील, जास्ती काही हलू शकत नव्हते. ते बेडमधून न हलत असताना ह्या गद्दारांनी, ह्या 40 गद्दारांनी ज्यांना उद्धव साहेबांनी सगळं काही दिलं, तीच वेळ निवडणी बरोबर की चला आता पक्ष फोडायला सुरुवात करू. म्हणजे ज्या मिनिटाला ह्या 40 लोकांनी ज्यांना उद्धव साहेबांनी सगळं काही दिलं,
म्हणजे कदाचित आम्हाला कमी दिलं असेल, ह्या लोकांना जास्ती दिलं असेल, एवढं प्रेम दिलं, एवढा विश्वास ठेवला, सगळं काही दिलं. त्या माणसाला जेव्हा बरं नसतं तेव्हा तो माणूस हॉस्पिटलमध्ये असतो, तो माणूस हलू शकत नाही. तुम्ही त्या माणसाला जपून घ्यायचं असतं, सांभाळायचं असतं, की अशी गद्दारी करायची असते? तुम्ही विचार करा ना. म्हणजे ज्या मिनिटाला उद्धव साहेब हलू शकत नव्हते तरी देखील वैभवजी तुम्ही सांगू शकाल, विनायकराव साहेब तुम्ही सांगू शकाल, राजन चौधरी साहेब तुम्ही सांगू शकाल की तेव्हा कोविडचा काळ वाढत होता डिसेंबरमध्ये. आणि कोविडचा काळ वाढत असताना उद्धव साहेब दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी त्या हॉस्पिटलच्या बेडमधून व्हॉट्सॲपवर लोकांशी संपर्क साधत होते. जिल्हा प्रमुखाशी असतील आपले शिवसेनेच्या, किंवा मग शासन प्रशासनमध्ये कमिशनर असतील, कलेक्टर असतील, SP असतील, की कोविडमधून लोकांना कसं वाचवायचं, महाराष्ट्राला कसं वाचवायचं. मंत्रिमंडळाच्या बैठका VC मधून घेत होते. पण हे सगळं सुरू असताना हे गद्दारांचे नेते पक्ष फोडायला सुरुवात करत होते. आमदारांना विचारत होते, माझ्यासोबत येतो का, माझ्यासोबत येतो का, मी मुख्यमंत्री होणार का? हे तुम्हाला पटणार आहे? ही माणुसकी तरी आहे का? तुम्ही मला सांगा. म्हणजे हे जे मी मुलगा म्हणून बघितलेले आहेत उद्धव साहेबांच्या वेदना, ते आज पहिल्यांदा मी बोलत आहे. आधी बोलायची वेळ आली नव्हती, कारण आम्हाला वाटलेलं की ही 40 लोक आम्हाला परिवार म्हणून सांभाळून घेतील, आमच्यावर जेव्हा वाईट काळ चाललेला तेव्हा आमच्या सोबत राहतील. पण ह्याच गद्दारांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, आणि नुसतं आपल्या नाही तर माणुसकीच्या पाठीत खंजीर खुपसला. अहो, जे हे 40 गद्दार ह्यांच्या घरातल्या स्वतःच्या लोकांचे नाही झाले, ह्यांच्या परिवारांचे नाही झाले, ह्यांच्या कुटुंब प्रमुखांचे नाही झाले, हे महाराष्ट्राचे तरी काय होणार? उठसूट लोकांना सांगत चाललंय की चल तू माझ्या पक्षात ये, तुला मंत्रिपद देतो, महामंडळ देतो. एवढ्या लोकांना त्यांनी असं काही वचनं देऊन ठेवले जणू काही 3-4 राज्यांमध्ये यांची मंत्रिमंडळ होतात, आणि अजून 1 महिना होऊन गेला, तिसरा माणूस हे निवडू शकले नाही. प्रत्येक वेळी आहे ना दिल्लीला जायला लागते, दिल्ली समोर झुकायला लागतंय. आधी कसं ठाण्यातून मुंबईत यायचे, कधी फोन करायचे, काही एवढा विश्वास ठेवलेला की ना विचारायला पण लागायचं नाही. अनेक आपले असे मंत्री होते किंवा नेते होते ज्यांच्यावर एवढा विश्वास होता की कधी उद्धव साहेबांनी यांच्या कामात हस्तक्षेप नाही केला ना, कधी प्रश्न विचारला. पण कदाचित हीच चूक झाली असेल की उद्धव साहेबांनी एवढा विश्वास ठेवला, आणि ही मान्य करतो. पण अजून एक सांगतो आणि अभिमानाने सांगतो की शिवसैनिकांवर विश्वास ठेवणं ही चूक असेल आमची, ती पुन्हा पुन्हा चूक करू, पाठीवर अजून वार घेऊ, पण शिवसैनिकांवर प्रेम नाही ठेवायचं आणि विश्वास नाही ठेवायचा तर कोणावर ठेवायचा? पण हे मुळात शिवसैनिकच नव्हते. आणि मग आता गद्दारी झाल्यानंतर वेगळी वेगळी कारणं सांगतात. कधी कोण काय सांगताय, फंड नाही मिळाला. ते अजितदादांनी सगळं वाचूनच दाखवलं पवार साहेबांनी. मग काय सांगतायत, आणि मीच सगळीकडे जेवढा पर्यटनाचा फंड मी दिलेला आहे तेवढा मला वाटतं गेल्या 2 किंवा 3 टर्म्समध्ये पर्यटन खात्याला फंड नसेल तेवढा आपण या महाराष्ट्रात सगळीकडे वितरित केला. आता स्टे मिळाला काही काही ठिकाणी. मंदिरांना आपण फंड दिलेला आहे. अनेक मंदिरांचा आपण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपण त्यांना नीट रिपेअर करत होतो, सगळं करत होतो. नवी मुंबईमध्ये तिरुपतीचं मंदिर आणत होतो. मी स्वतः जाऊन UP मध्ये मागणी केलेली की अयोध्येच्या ठिकाणी महाराष्ट्र भवन आणावं. या सगळ्याला कदाचित स्थगिती मिळाली असेल. म्हणजे हिंदुत्व कधी बोलतात, कधी फंड बोलतात, कधी ह्या पक्ष सतवतो, कधी तो पक्ष सतवतो. आता मी परवाकडे हेच बोललो की कारणं एवढी द्यायला लागली स्वतःच्या गद्दारीसाठी की उद्या बोलतील आदित्य नुसतं ब्लू शर्ट घालून फिरतो म्हणून आम्ही गद्दारी केली. पण हे सगळं खोटारडेपण आहे. हे खोटं बोलत आहेत, स्वतःला वाचवायला गेलेले आहेत. इतर काही दडपण असतील त्याच्यासाठी गेले असतील. पण माझं मत एवढंच आहे की जे काही असेल तुमचं, तुम्हाला लख लाभो, आनंदी राहा. कधीही आम्ही तुमच्याबद्दल काही वाईट विचार करणार नाही. एवढंच उपकार करा ह्या महाराष्ट्रावर. ही महाराष्ट्राची संस्कृती बिघडवू नका. महाराष्ट्रात एकच संस्कृती आहे की आपण एकनिष्ठ राहतो, एकजूट राहतो, कोणासमोर झुकत नाही. आज तुम्ही झुकलेला आहात, ठीक आहे, झुकलात ना झुकलात, तुम्ही सगळं विकलात. पण ही शिवसेना, आणि जी शिवसेना एका ब्रीदवाक्यावर चालते, जे माझ्या पणजोबांनी, माझ्या आजोबांना सांगितलेली, म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंनी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंना सांगितलेली, ते मला आणि माझ्या वडिलांना त्यांनी शिकवून दिली की आदित्य, पैसा येतो जातो पुन्हा येतो, पण नाव गेलं ना ते परत येत नाही. ते नाव जपायला शिक. माहिती आहे आजचं वातावरण सगळीकडे महाराष्ट्रात जिथे जिथे मी फिरत आहे, मग अगदी पैठण असेल, वैजापूर असेल, संभाजीनगर असेल, ठाण्यात असेल, भिवंडीत असेल, सगळीकडे मी एकच मागत फिरतो. ते इथे मी तुमच्याकडे एकच मागायला आलेलो आहे. मला इतर काही नको. निवडणुका होतील तेव्हा होतील, कारण या गद्दारांना हे नाही, निवडणुकीला सामोरी जायला लागेल. कारण वरतून देव बघत आहे, खालती जनता बघत आहे, जनता जनार्दन बघत आहे. हे बेईमानांचं सरकार आहे, बेकायदेशीर सरकार आहे. हे कोसळणार म्हणजे कोसळणारच आहे, लिहून घ्या. मध्यवर्ती निवडणुका येणार, पण मला आपल्याकडून एकच पाहिजे. कारण ह्या दुःखातून पुढे जायचं असेल, ह्या विश्वासघातातून, या गद्दारीतून पुढे निघायचं असेल, लढायचं असेल, तर मला तुमचं प्रेम पाहिजे आणि तुमचे आशीर्वाद पाहिजे. आणि जर तुमचं प्रेम आणि तुमचे आशीर्वाद माझ्या सोबत असतील तर सगळ्यांनी हात वरती करून मला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद द्या. कारण
कारण हीच माझी ताकद आहे, हेच प्रेम आहे. शिवसेनेत हीच आपली ताकद आहे. महाराष्ट्र बांधायचा आहे आणि राजकारणात आपल्याला सगळ्यांना सांगायचं की